डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा ब्रिज शोधत आम्ही आलेलो आहोत. कारण सर्वप्रथम आम्ही आज भिवंडीहून आलेलो आहोत आणि चाललो नांदिवली गावाला चाललेलो आहोत. त्याकरता मॅपवर जो आम्ही रूट पाहिला त्या अनुषंगाने आम्ही आपला जो ठाणे ते डोंबिवली लिंक रोड आहे ज्याला म्हटले जाते तो मानकोलीवरून येताना खाडीवरून मोठा गाव येथील ब्रिजवरून आलेलो. त्यानंतर कोपर मार्गे आलेलो आणि आता डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिज जवळ पोहोचलेलो आहोत. नाही ते ट्रॉफिक लागलेली आहे. सर्व क्लिअर करू शकतो मी सर्वप्रथम की हा जो व्हिडिओ मी आता तुम्ही जो आवाज आहे ऐकत आहात तो लाईव्ह नाही आहे. मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. सांगायचं तात्पर्य असे की वाटलं नव्हतं की डोंबिवलीला आल्यावर या ठिकाणी मला इतका वेळ जाईल की जितक्या वेळेस मी भिवंडीपासून इथपर्यंत आलो त्याहून जास्त वेळ मला हा डोंबिवली पूर्व पश्चिम जो ब्रिज आहे तो क्रॉस करायला इतका वेळ जाईल असे मला जरा पण खात्री नव्हती. जराही म्हणजे असं वाटलं नव्हतं. सर्वप्रथम तर डोंबिवलीकरांना सॅल्यूट की ते किती इतके संयमशील आहेत, इतके सहनशीलवान आहेत की काय म्हणावं. कारण शक्यतो जेव्हा आपण एखादा रस्ता क्रॉस करतो, रस्ता ओलांडतो किंवा सिग्नल लागलेला असतो किंवा ट्रॅफिक हवालदार उभे असतात त्यावेळेस तिथे जर आपल्याला थांबवलं जातं साधारणतः 15 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, जास्तीत जास्त मिनिटभर. परंतु इथे हा जो याला आय थिंक कोपर ब्रिज पण म्हटले जाते बहुतेक. कारण तिथे मी वाचला कोपर ब्रिज का काहीतरी, तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा. परंतु हा जो डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज आहे या ठिकाणी 15-20 सेकंद नव्हे, 30 सेकंद नव्हे, 1 मिनिट नव्हे, तब्बल 10 मिनिटाहून अधिक वेळ गेलेला आहे. हा इथून 1 मिनिटाचा रस्ता क्रॉस करायला, फक्त 1 मिनिटाचा रस्ता क्रॉस करायला जर 10 मिनिटाहून अधिक काल जात असेल तर खूप म्हणजे सहनशीलतेला काय बोलतात सलाम. आणि आपण असं बाजूबाजूने निघत पार आलेलो आहोत आणि इथे आल्यावर आपल्याला दिसत आहेत की वाहतूक पोलीस जे आहेत 1, 2, 3, 4 कदाचित मागे पण एक आहे. एकंदरीत 5 ते 6 जण इथे उभे आहेत. काय करतील? कारण वाहतुकीची जी लाईन आहे जी तिकडून आले हे पूर्व किंवा पश्चिमेवर जे काय आले नांदिवली मार्गे त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी गाड्या पूर्ण ब्रिज खूप अरुंद आहे. याला एक समांतर ब्रिज हवा आहे. एक समांतर ब्रिज पाहिजे त्याला. इतके वाहने, इतक्या प्रमाणात वाहने संपत नाही. आपण बोलतो ना हनुमानाच्या शिफ्टीप्रमाणे वाढत चाललंय तसं आहे. कारण इथे गाड्याच संपत नाहीत. इथे 1 मिनिट झालाय, 2 मिनिट झालाय. वैतागून हैराण परेशान झालो की केव्हा रस्ता क्रॉस होणे, केव्हा हे जे वाहने येणार ते मग आम्ही केव्हा रस्ता क्रॉस करू म्हणून. तुम्ही आता देखील वेळ लावून पाहू शकता. तुम्हाला एक अंदाज येईल की आम्ही किती वेळ इथे थांबलो. काय पर्यायच नाही. वाहतूक पोलिसांच्या हाती देखील काय पर्याय आहे. ते त्यांचे काम एकदम व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. डोंबिवलीला तसे माझे येणे जाणे कधी काही होते, परंतु जे काय ते मी रेल्वे फाटक क्रॉस करतो जेव्हा मोठा गावावर येतो तेव्हा रेल्वे फाटक नाही तिथे, येस रेल्वे फाटक क्रॉस करून मग डोंबिवली स्टेशनला जातो. आणि या रूटला मी फर्स्ट टाइम चाललो. नांदिवली गावाला जायचे मला, त्यामुळे मी हा रस्ता पकडला, तो पण शोधत. आता मला ज्या ठिकाणी जायचं होतं नांदिवली त्या ठिकाणी जायला इतर कुठला पर्याय असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे की बाबा तुम्ही या मार्गाने गेल्या असतात तर कदाचित लवकर पोहोचले असतात. असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
बघा किती वेळ झाला एकाच ठिकाणी उभे, कमीत कमी 3-4 मिनिटं होऊन गेलेत. आमच्या मागे भरपूर रांग लागलेली असेल, कारण इतका वेळ जर गाड्या उभ्या असेल तर ती रांग खूप लांबलचक झालेली असेल. यात काय म्हणजे जराही डाऊट नाहीये. आज प्रथमतः डोंबिवलीतील रस्त्यांवर डोंबिवलीचा ब्रिज. आपले व्हिडिओ जे नेहमी रोड अपडेट संदर्भात असतात आणि आज असं वाटलं डोंबिवलीचे अजून काही व्हिडिओ आहेत मी म्हणजे पार भिवंडीपासून सुरुवात केले ते नांदिवली गावाला जाईपर्यंत. आणि व्हॉइस ओव्हर करत असल्यामुळे क्लिअर सांगतो की मी खूप रस्ता चुकलो नांदिवलीला जाताना, आणि त्याचा व्हिडिओ देखील मी पुढे अपडेट करेल. म्हणून पाहू शकता घाई किती आता, म्हणजे खूप घाई झाली, कारण लोकांची जी सहनशक्ती जी सहनशीलता आहे की यार किती मिनिटं झाले, त्यामुळे लोक इकडून तिकडून आजूबाजून कुठून पुढे यायला लागले, तुम्ही पाहू शकता. इतक्या वेळ तोडाना लागतो कुठे, आहे की नाही. याचे एका पर्याय म्हणून एक समांतर ब्रिज अजून हवा आहे, एक इनकमिंग एक आउट गोईंग. तेव्हाच कुठे जी हा वाहतुकीचा खोळंबा होतो, ज्या ठिकाणी नुसतेच पाणी एवढे 10-10 मिनिटे एकाच ठिकाणी थांबले जातात रस्ता क्रॉस करायला, रस्ता ओलांडायला, त्याला कुठेतरी अंकुश लागेल. अदरवाईज असंच नेहमी चालत असेल तर खूप त्रासदायक आहे. आपण कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे जर आपण डोंबिवलीकर असाल तर, इथे नेहमीचाच प्रॉब्लेम आहे का नेमका आज मी आलोय म्हणून माझ्या कुंडलीमध्ये असा काय इथला योग लिहिलेला की तुम्ही या वाहतूक कोंडीत एवढे 10-10 मिनिटं थांबाल म्हणून. खूप वर्षांपूर्वी, साधारणतः 20 वर्षापूर्वी मी ह्या रस्त्याने आलेलो. 20 वर्षांनी जाऊन जास्त काळ झालेला. तेव्हा मी म्हणजे हा छोटासा ब्रिज होता ते सुद्धा मला होता, खूप लहान होता. आणि याच्या मागचा जो एरिया मी आज बघितला, अरे बापरे, म्हणजे काहीच नव्हतं. कारण मी एकदा जेव्हा आलो होतो तेव्हा तो रस्ता बंद झाला आणि चाली झाल्या, 2-4 चाली होत्या, तिथनं घुमून फिरून मग या रस्त्यावरनं क्रॉस करून फक्त डोंबिवली स्टेशनला जाणारा रस्ता होता. हे जो कोपर साईड आहे या बाजूला येणारा रस्ताच नव्हता कोपरच्या बाजूने. त्या इतक्या वर्षांनी आलो तेव्हा तो कोपर बाजूला नवीन रस्ता बनला, त्या रस्त्यावर तिकडे स्टेशन बनले, तिकडे वस्ती वाढले. आणि जे काही नव्हतं जे मी सांगत आहे ते साधारणतः 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे मी. आपण देखील आपले अनुभव सांगावे कमेंट्स बॉक्समध्ये. आज हे जे ठिकाण आहे, हा जो स्पॉट आहे, या संदर्भातील साधारणतः 10 वर्षापूर्वी ते काय होते, 15 वर्षापूर्वी काय होते, किंवा 20 वर्षापूर्वी काय होते आणि आत्ताचं काय जरूर नमूद करावे. आजचा प्रवास कोपर गावातून डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा जो ब्रिज आहे, कोपर ब्रिज बोलले जाते वाटतं, तो क्रॉस करण्यासाठीचा व्हिडिओ. आणि साधारणतः 10 मिनिटांहून अधिक काळ होऊन गेलेला आहे, आपण एकाच ठिकाणी उभे आहोत. चला बाबा, एकदाचा देव पावला आणि आपण निघालो आहोत प्रवासाला. परंतु बापरे, अजून सुद्धा जी येणारी रांग आहे ती जशी आहे तशी आहे, तुम्ही पाहू शकता. साहजिकच या ब्रिज खूप अरुंद असल्यामुळे ह्या ब्रिजवर वाहतुकीचा खोळंबा होतो. याला समांतर ब्रिज अजून एक पाहिजे असं मला तरी वाटत आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, तसेच चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपल्यासाठी आपले मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.
मानपाडा रोडला मानपाडा रोड. आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब